चाललंय तुझं? काय नाही बाई, बरं चाललंय ना काहीतरी. तुझं काय चाललंय? लग्न करून तुला असं वाटत नाही पश्चाताप झालाय म्हणून? मला नाही बाई काय वाटतं. तुला काय वाटतंय? काय झालंय? तुला काय सांगू बाई, जाऊ दे. सांग की. आपण दोघीच आहे, सांग की काय झालं? काय ग, लग्न केलं की नवऱ्यांचं एक ताण असतो. काय म्हणतो? आता रात्र झाली, आता दिवसभराचं जाऊ दे, ठीक आहे, काय पण होते. हा, रात्र झाली तरी पण करू दे करू दे करू दे. काय करून ते? काय बाई, काय करू? बरं दिवसात ठीक आहे ना, मग रात्रीचं बी थोडा आराम करून द्यावा माणसाला. काय नाही ना, आपल्या नवऱ्याला आपण नाही द्यायचं, कोण देणार आहे? आपण द्यायचं, पण काय एवढं असतं का? थोडं असतं का? मग काय शेजारच्या बाया देतात का? आपण त्रास घ्यावा लागतो थोडासा. काय त्रास घ्यावा लागतो? रात्रीचं काय त्याच्या अंगात मध्ये काय रांगा शिरतो का? सारखं खायला करून खायचं म्हणतोय वय तो. हा, रात्रीच त्याला उलास येते खायला. हे करून दे, ते करून दे, ते करून दे. रात्रीचं काय मला जीव आहे का नाही? मला त्याला लग्न पश्चाताप आला काय? जास्त करून ठेवायचं शिल्लक. शिल्लक नाही, त्याला गरम गरमच लागतं. लयच ताप असते बाई, लय अवघड असते. काय तरी लग्न करायच्या आधी वाटत होतं काय लग्न झाल्यावर लाईफ चांगली असन, पण काहीच नाही, उपयोग नाही. काही नसतं असतं. आता सहन करून घ्यायचं. आता आपल्या पदर पाडले तर पदरात पाडले तर त्याला घेऊनच संगत चालावं लागतं का? द्यावा का सोडून कुठं? सांग बरं तू. तुझं काय म्हणते? माझं काही नाही बाई, माझं चाललंय चांगलं काहीतरी. तुझी लाईफ चांगली आहे मुंबई. काय ते पण उठलंय काय काय सांगू तिला? तसलंच कुठं नाही तर काय रात्रभर तसंच करता येते ना. काय इकडे इकडे म्हणायला काय लांब झोपतेस का काय? त्यापासून इकडे इकडे काहीतरी उडीत असं काय पाणी आण उठून बाय. तुला काय सांगू, प्रेम पण उडीत जाय काय की, पण म्हणून नंतर काय पाणी आण जाऊ. अगं ह्यांना प्रेम करायचं काहीच नाही ना, ह्यांना नुसतं गिळायचं आणि पाणी प्यायचं, पाणी इकडे म्हणल्यावर आता खटर फिकडी म्हणल्यावर काय हाताला धरून ओढलं मी. म्हणलं काय म्हणतोय मला म्हणतं उठ पाणी आण. म्हणलंय काही असलं दलिंदर आणायला की पाणी आण जाय. काहीतरी लाडाला आली शिवडी. मी म्हणलं आलतेच की मी लाडाला, सगळा मुढाप घातला म्हणलं तुम्ही. मग उठून नाही गेलं पाणी आणून दिलं तर काय करा. मला पण पहिलं दलिंदर तसलीच निघत. मला पण पहिलं वाटायचं बरं का, करून दे म्हणलं लय वेळ म्हणायचं बरं का, उठके करून दे असं म्हणायचं बरं. तुला लय मजा येत असं. हा थांब ना, उठके करून दे. मग मी पण थोडे नाटकं करायचे ना आपलं, नाही सारखं आले लाडा लिहू नका असं तसं बोलायचे मी. ठीक म्हणायचे उठके ही तर मी मरायला लागलो ना भगिनी, तुझं काय लाडत यायला लागलीस तू मोडा अगं ह्यांना काय नुसतं पित्यात पंधडून झोपत हे करत नसतं ना. काय ह्यांना प्रेम बिम काही कळत नाही. आपण मस्त आपली आशा असते पण त्यांचं काहीच नसतं. काय नाही झालं आणखी कसं काय? आता नाही झालं तुला तुला कळालं नसतं का? म्हणून विचारते काय झालं तर नाही काय होईन आहेत तर प्रयत्नामध्ये. जरासं दुधाला लाडी गोडी लावायचंच. थांब जरा बघू. काय बघू? कुठं पंचांग बघती का काय आता त्याच्यासाठी? पण थांब ना बघू. हां काय बघती तरी असं ना काही राह तयारीत राह. काय सांगा काय वेगळी तयारी, काय वेगळी तयारी असते का त्याची? जरा त्याला हे कर ना. मग सांग काय तयारी असते? पास कुठं जायला काही नाही, कुठं नाही जाते हिथंच पाठ. अगं मग रानात घेऊन जायचं ना. रानात घेऊन काय करू का? अगं मग काय आम्हाला म्हणते मी तर म्हणलं का काय करू रानात जाऊन? तुला एवढं बी कळत नाही का? काम बी घ्यायचं करून साधं तर डाव बी साधायचा. कायचा डाव? रानात घेऊन जायचं त्याला. रानात घेऊन जाऊन काय करू? अगं कापसाला म्हणते मी तर. हे नाही ते करायचं, ते नाही ते करायचं, घ्यायचं त्याच्याकडून सगळं काम करून लाडी उडी. कामाचं काही नाही, काम करते. बोल की काही. काय तुला सांग म्हणते वेगळंच तर तेच काय रानातलं काम काय मी करून घे. रानात कशाला म्हणते मी? साधलं तर कापूस याचायचा, कुठं काय असलं तर तिकडं पलीकडे काहीतरी काय करून घ्यायचं त्याच्याकडून काम. मोटर चालू करायला लावायची, दुसरं काय? ते मोटर चालू करण्यात आणि आपल्या ह्याच्यात काय आहे? मोटर चालू केल्याने काय होणार? कामाचं म्हणते मी. काम करतेत म्हणलं ना तुला. मी काय बोलायला तुला, तू काय बोलायला मला? बोल तू. जाऊ दे, बोल ना. ते काम करून घ्यायला का ते काम करते. काय करायचं मी तुला सांगते. बसा काय जाऊ नंतर सांगते. सांग ना, सांग पटकन. तुला माहिती आहे का काय? आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री बरं का, आता मला हे आवडायचे बरं का, पहिलेच आवडायचे. आणि मग आमचं लग्न झालं.
मी म्हणजे लय खुश होते बरं का. खुश होते तर आता मला ते यायचे म्हणून मला एक कसं नाही का असं वाटतंय ना, घाबरल्यासारखं थोडं वाटतंय ना. आणि मग मी वाट बघत बसले. बाई मी इतके घाबरले लय घाबरले. आणि आमचे काय करत होते माहिती आहे, म्हणलं आता येते मग येते आता येते. हे काय करीत बसले माहिती तुला, लग्नामध्ये किती गिफ्ट आले ते मोजीत बसले. लोकांचे नवरे किती काम करते, दारे धरतेत, हे करतेत, आणि आपले नवरे आहेत जात असले सडके कुठून आणलेले उचलून दिलेत माझ्या पदरात बांधून. तुला सांगते आमच्या गावातले माणसं एवढं काम करते. आणि हे येतंय रात्रीच उशिरा येतंय आणि म्हणते करून दे करून दे नाही करतंय मागतंय म्हणते धाब्यातल्यासारखं जेवण करून दे. कुठून देतं आपल्याला येतं का तसले याडक्या बायांना आपलं. आपण साड्यात राहणार तसले कुठं धाब्यावरला जावा आणि कुठं ह्यांना आणून गेलं असं ना कुणा सांगितलं गेलं असं नाही एखाद्या गेल्याशिवाय त्याला माहिती का काय तेच पडले डोक्या लोकांचे. बघ ना नवरे कसले कामं करतेत, दारे धरतेत, रानात कना कामं करतेत. चल बाय मी येते जाऊन, ती येईन तर आणखीन बोंबलत बसन. बाई मला बी जायचं. चल मग काय स्वयंपाक करायचा पडलाय, पाहुणे येणार आहेत कोणतरी त्याच्यासोबत घेऊन येणार आहेत. बाई पाहुणे आणणार काय माहिती नाही कुणाला घेऊन येते काय माहिती. दलिंदर उठलं सुटलं तसलं तर माझ्या पदरात पडत होतं. जाऊ का बाई मी बी चालले राहणार.